तर जय भीम मंडळी. तर भाऊन आज निघता 8 वाजलेत. अक्षरशः थोडा लेटच झाला आणि जास्त वेळ नाही की आपल्याला फक्त थोडं 5 किलोमीटर जायचं समोर. आणि रात्रीला या पेट्रोल पंपावर मुक्काम होता. पूर्ण सामान लोड केलं आहे मी सायकलवरती, बघू शकता. पूर्ण सामान वगैरे लोड केलं. तर आता जरा वेळ न घालवता निघू पुढं. समोर चहा पाणी वगैरे घेऊ आणि लगेच आपल्या महूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिथं जन्म झाला त्या ठिकाणी पोहोचू. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अपडेट देतोच काय कसं आहे. ठीक आहे, तर चला निघूया आता. तर भावांनो, जास्त अंतर नाही, फक्त थोडंच अंतर राहिलंय आणि तुम्हाला मी दर्शवतो. हे बघा, नाव बघा, महू नाका. समोरून एक रस्ता आहे, समोरून एक बायपास आहे. त्या बायपासने आपल्याला जायचं आहे. तर नाव दिसलं, अक्षरशः खूप आनंद वाटला. आपण आता ह्याच रोडाने समोर जाऊन लवकरात लवकर त्या स्थळी पोहोचू. तर चला, मिळतो तुम्हाला पुन्हा प्रवासामध्ये. बघू शकता भावांनो, महू नाका लिहिलेलं आहे. याच रस्त्याने जायचं आपल्या समोर. तर चला, निघतो लवकर. भावांनो, विषय असा झाला, ज्या रोडाने गेलो होतो आपण त्या रोडाचं बांधकाम चालू आहे. तर ते म्हणजे इकडून जाऊ नाही शकत, दुसऱ्या ब्रिजनं जा. तर आता परत मागं आलो 3-4 किलोमीटर आणि आता ब्रिज चढतो. आता या ब्रिजनं जायचं म्हणे. समोर गेल्यावर एक 4 रस्ता येईल. त्या 4 रस्त्याहून सरळ जायचं म्हणजे लेफ्टकडं सरळ मऊला जातो म्हणे तो. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. काय भाऊ, 20-25 मिनिटाचा रस्ता यांनी आता 2 ते 2.5 तास घेतले. आता बेकार आहे. ज्या रस्त्याने शॉर्टकट होता त्या रस्त्याने गेलो आपण, तर तिथं ब्रिजचं बांधकाम चालू आहे. तर चला आता मारतोय धक्का, पोहोचू लवकरात लवकर मऊ मध्ये. व्हिडिओ कुठून बघता भावांनो, कमेंट करत जावा. भावांनो, आपल्या छकुलीला प्रॉब्लेम झाला आहे. ते तुम्हाला मी दर्शवलं होतं की एका साईडची वेल्डिंग निघली होती, बट आता ते दोन्ही साईडची निघली. हे बघा, इकडून निघली तिकडून पण निघली. ते पूर्ण म्हणजे बॅलन्स पूर्ण हालत होतं. तर म्हटलं बनवून घ्यावा. ते काका होते वेल्डिंग करणारे, त्यांना म्हटलं करून द्या. म्हटलं तेवढं मारतो म्हणे वेल्डिंग. तर आता एवढी मारतो आणि लगेच निघतो. आता ह्याच रस्त्याने मगला जायचं आपल्याला. काय 3 किलोमीटर मागे आपण 3 किलोमीटर जायचं आहे पुढं. चला, वेल्डिंग वगैरे करून निघतो. उगाच ताण झाला येऊ. हे बघा, स्पीड ब्रेकर असे लहान लहान स्पीड ब्रेकर आहेत, त्याच्यामुळं ते वजनामुळे तुटलं ते. बट आता बघतो आणि वेल्डिंग वगैरे करून लगेच निघतो. झाली रे बाईक इकडची. भावांनो
भावांनो फायनली आपण महूमध्ये आलोय. बघू शकता आय लव्ह महू. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना मोठ्या संख्येने काय की राहुल गांधी यांचा प्रचार होतोय. पूर्ण रोडानंच मी बघितलंय पूर्ण पॉम्पलेट लावलेले आहेत काँग्रेसचे. पूर्ण रोडाने यांचेच पॉम्पलेट लावले आहेत. फक्त काँग्रेसचा इकडं सत्ता आहे असं वाटतंय मला. कारण की आतापर्यंत मला एकही बीजेपीचा बोर्ड वगैरे दिसला नाही, फक्त काँग्रेस. तर भावांनो चला आता लवकर निघू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळी. बघू शकता तुमच्या भावानी महूमध्ये एंट्री केली आहे. तर चला जरा वेळ न घाला तर निघतो आता इथून पुढं. तर जय भीम भावांनो आपण आता इथून काय 20 मिनिटं लागतील. आता 20 नाही 15 मिनिटं लागतील जायला. पण भावांनो त्या अगोदर तुम्हाला हे दर्शवितो. हे बघा इथं लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी रजी भीम जन्मभूमी स्मारक. ठीक आहे. काली पलटण महू छावणी असं लिहिलेलं आहे. AB रोड डॉक्टर आंबेडकर नगर जिल्हा इंदोर मध्य प्रदेश. भावांनो या ठिकाणी आपली सायकल उभी केली आहे. आणि भावांनो तुम्हाला सांगू इच्छितो हे फार जुनं बांधकाम आहे, भरपूर जुनं आहे. पण इथं आता रस्ता वगैरे बंद आहे. पण आज जर बघितलं तुम्ही तर तिथं समोर तथागत गौतम बुद्ध यांचं मोठं स्मारक बनलेलं आहे. तर जाण्यासाठी रस्ता तर नाही आहे, कारण की इकडून बघितलं मी तर इकडून रस्ता बंद आहे. हे बघा हे पूर्ण लॉक वगैरे लावलेलं आहे यांनी. बघू शकता हे असं लॉक वगैरे आहे. तर भावांनो अरे हुर अरे भाऊ काय खाते मी बॅगी. तर भावांनो त्याला इग्नोर करा. तर भावांनो ह्या असं स्मारक इथं आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे की नाही माहिती नाही मला, पण तरी मी बघतो एकदा ट्राय करून. बघू शकता तुम्हाला झूम करून दर्शवितो. बघू शकता भाऊ तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारक आहे तिथं. हे बघू शकता भावांनो. तर भावांनो फायनली आपण महूमध्ये आलोय आणि आपण आता जातोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी स्थळी. ठीक आहे. तर हाच रस्ता आहे. तर याच रस्त्याने समोर जायचं आपल्याला. परत एकदा दर्शवितो. हे बघा असं नाव लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी. ठीक आहे. आणि मध्ये इकडं माझ्या सायकलीवर गाय चढायल्यात. अरे जा रे भाऊ गाऊन मला परेशान करत्या. लांबून आलेलो आहे मी. चला तिकडे वा हर हुर टक टक टुक टुक. काय नाही आपण गावाकडचे आहेत, आपल्याला थोडंफार ढोरं पण वळता येत्या, काय विषय नाही. तर आता याच रस्त्याने समोर जायचं आहे आपल्याला. तर चला निघूया आतून. जराही वेळ नाही घालवता. मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे त्या स्थळी पोहोचण्याची. ठीक आहे. तर चला लवकरात लवकर निघतो. रस्ता बघा भावांनो रस्ता फार छान बनवला आहे. हा आता पूर्ण इकडे छावणी परिसर लागलेला आहे. पूर्ण हा पूर्ण छावणी परिसर आहे आता. तर भावांनो या इथं आपली छकुलीला एल्डिंग केली. तुम्हाला दर्शवतो. हे बघा एल्डिंग निघली होती आपल्या दोन्हीकडची. तर दोन्हीकडे एल्डिंग वगैरे केली आता मस्त. आता काय टेन्शन नाही. सामान वगैरे पुन्हा लोड केलंय. तर भावांनो मला फार आनंद होतोय सांगताना की आपण फायनली महूमध्ये एंट्री केली आहे. ज्या ठिकाणी आपल्या बापांनी जन्म घेतलाय आपण त्या जागेवरती आलोय. शपथ अतिशय आनंद होतोय मला सांगताना. ही जी फिलिंग आहे ना भावांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नाही सांगू शकत. ही फिलिंग फक्त तुम्ही या स्थळी जेव्हा येसाल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि अक्षरशः भावांनो मी आता येता वेळेस थोडाफार चढ लागले, थोडाफार थकवा होता. पण हे इथं एंटर केल्यानंतर या परिसरामध्ये एंटर केल्यानंतर अक्षरशः पूर्ण थकवा पूर्ण निघून गेला आहे माझा. तर आता मी लवकरात लवकर त्या स्थळी पोहोचतो आणि तुम्हाला दर्शवितो की ॲक्च्युअलमध्ये ज्या ठिकाणी आपल्या बापाने जन्म घेतला आहे ते स्थळ नेमकं कसं आहे. तर चला निघूया. तर भावांनो इथं थोडं थांबलो, मला थोडा रेस्ट करावा. इथंच बस 2 मिनटं लागतील जरा. बाजूलाच आहे बाजूला. ठीक आहे. पण हे बघा हे पूर्ण आर्मी कॅम्प आहे, पूर्ण छावणी आहे, पूर्ण छावणी परिसर आहे. पूर्ण लगे पूर्ण आर्मी लोकांचा कॅम्प वगैरे काम म्हणतात, राहणे सुविधा आहे, पूर्ण छावणी परिसर. हे बघू शकता मिलिटरीवाल्याचे. आणि इथं काहीतरी कॉलेज आहे द इन्फिनिटी स्कूल. बघा भावांनो असं कॉलेज आहे. समोर त्यांची तोप वगैरे ठेवलेली आहे. आणि हा भावांनो पूर्ण छावणी परिसर आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच पुरा समोर सुद्धा भरपूर मोठे आर्मीचा कॅम्प आहे पूर्ण. ठीक आहे. बघू शकता भावांनो हा पूर्ण छावणी परिसर आहे. रोड अति सुंदर आहे. रोड एकदम छान आहे. एकदम शांत वातावरण आहे. आणि अक्षरशः या जागेमध्ये आल्यानंतर या परिसरामध्ये आल्यानंतर एकदम मन शांत होतं. कारण की कुठल्याच गाडीचा जास्त आवाज नाही. सर्वजण शांततेनं आपापलं मार्गाने जातात. एकदम शांत वातावरण वाटतं या ठिकाणी. तर भावांनो फायनली आपण महूमध्ये आलो आहे. तर आता निघतो आता इथून सुद्धा. तुम्हाला हे दर्शवतो तिथं की कॉलेज वगैरे आहेत. बघू शकता अशा प्रकारे हे आर्मीचा पूर्ण परिसर आहे. तर आता निघतो आता इथून. चला याच रोडने आपल्या समोर जायचं. फक्त 2 मिनटं लागतील तिथं पोहोचायला. तर चला भावांनो व्हिडिओ कुठे बघता हे कमेंट करा. जय भीम जय संविधान.